Good afternoon, students. Now we will see the next activity, and that is 19th activity from bridge course. And in this activity, you are going to study the substances around us. Some substances are natural substances, and some substances are man-made substances. Means we will study here the material, different types of materials we see around us. In our house, we have wooden table, wooden chair, as well as metal chair, metal table. मग आपल्याला मटेरियल्स जे आहेत त्या मटेरियल्स मध्ये काय आहे मटेरियल, या मटेरियल पासून व्हॅरियस ऑब्जेक्ट्स तयार केले जातात. मग ते मटेरियल नॅचरल असेल किंवा काय असणार आहे, मॅनमेड असणार आहे. मटेरियलचे टाइप्स आहेत, नॅचरल मटेरियल असेल, मॅन मेड मटेरियल असेल. आता जर एक्झाम्पल आपण क्लॉथ घेतला तर क्लॉथ म्हणजे कपडा. कपडा हा नॅचरल फायबर पासून पण होणार आहे तयार. मग कॉटन असेल, वूल असेल, सिल्क असेल, हे काय आहेत नॅचरल फायबर्स. आणि त्याचबरोबर मॅन मेड किंवा सिंथेटिक फायबर्स जे माणसानं तयार केलेले आहेत, असे फायबर्स न सुद्धा क्लॉथ तयार होतं. मग त्याच्यामध्ये रेयॉन आहे, टेरेलिन आहे, टेरिकॉट आहे, हे काय आहेत मॅन मेड मटेरियल मध्ये येणार आहेत. म्हणजेच जे काही मटेरियल्स आहेत, वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आपल्या घरामध्ये असतील किंवा आपण सभोवताली जे ऑब्जेक्ट्स बघतो ते ऑब्जेक्ट्स हे कसे असणार आहेत, काही नॅचरल मटेरियल्स पासून तयार केलेले असतील, काही मॅन मेड मटेरियल्स पासून तयार केलेले असतील. मग याच्यामध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत. वुडन चेअर असेल, चेअर जर खुर्ची हा ऑब्जेक्ट घेतला तर मॅन मेड मटेरियल कोणतं असणार आहे चेअरसाठी, मग आयर्न असेल, फायबर्सच्या आहेत खुर्च्या, मग ते मॅन मेड मटेरियल मध्ये येणार आहे. आणि नॅचरल मटेरियल कोणतं असणार आहे चेअरमध्ये, तर वूड असणार आहे. त्याच्यानंतर कोंब, कोंब म्हणजे कंगवा. आता ह्याच्यामध्ये तो प्लास्टिकचा असेल तर तो काय असणार आहे, मॅन मेड असणार आहे. वूड पासून तयार केलेला असेल तर तो कशामध्ये येणार आहे, नॅचरल मध्ये येणार आहे. म्हणजेच मटेरियल्स जे आहेत, ऑब्जेक्ट्स आर मेड फ्रॉम डिफरंट मटेरियल्स. व्हेरियस ऑब्जेक्ट्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम डिफरंट मटेरियल. ऑब्जेक्टचं मटेरियल, मग जर तुम्ही खुर्ची घेतली तर फायबर्स पासून असतील, ऑप्टिकल फायबर्स पासून तयार झालेले असतील. त्याच्यानंतर जर आपण पाणी प्यायचा ग्लास बघितला तर तो स्टीलचा असेल, काचेचा असेल. स्टील हे एक मटेरियल, काच हे एक मटेरियल. म्हणजेच जे काही मटेरियल्स आहेत ते नॅचरल असतील किंवा मॅन मेड असतील. मग मॅन मेड मटेरियल्स मध्ये कोणते कोणते एक्झाम्पल्स येणार आहेत, तर मॅन मेड मटेरियल्स मध्ये काय येणार आहेत, ग्लास, प्लास्टिक, आर्टिफिशियल थ्रेड्स, थर्माकोल, हे जे आहेत मटेरियल्स हे सगळे काय आहेत, मॅन मेड मटेरियल्स आहेत. मग आता जे सबस्टन्सेस नॅचरल मटेरियल पासून बनलेले आहेत त्यांना आपण नॅचरल मटेरियल्स म्हणतो. मग कापड असेल, मग ते कॉटनचं कापड असेल तर ते कापसाच्या धाग्यांपासून तयार होणार आहे, मग ते नॅचरल मटेरियल पासून तयार होणार आहे. जर टेरिकॉटचं कापड असेल तर ते कसं असणार आहे, सिंथेटिक फायबर्स किंवा आर्टिफिशियल फायबर्स. आणि आर्टिफिशियल फायबर्स हे मटेरियल काय असणार आहे, मॅन मेड मटेरियल असणार आहे. आता जर आपल्याला काही नॅचरल रिसोर्सेस किंवा डिफरंट सबस्टन्सेस इन नेचर, मग त्याच्यामध्ये काय काय आहेत, काही मटेरियल्स आपल्या भोवती जे ऑब्जेक्ट्स आहेत, व्हेरियस ऑब्जेक्ट्स, ते वूड पासून, काही ग्लास पासून, काही प्लास्टिक पासून बनलेले आहेत. व्हेरियस टाइप्सचे थ्रेड्स आहेत, धागे आहेत वेगवेगळे प्रकारचे. मग सुती धागे आहेत, रेशीमचे धागे असतील तर ते नॅचरल मटेरियल पासून तयार होणार आहे. आणि जर टेरिकॉट, टेरेलिन, रेयॉन याचे जर धागे असतील तर ते काय असणार आहेत, मॅन मेड मटेरियल मध्ये येणार आहेत. आता सॉइल हे काय असणार आहे, नॅचरल मटेरियल आहे, ते नॅचरल आहे. त्याचबरोबर मेटल्स हे सुद्धा नॅचरल आहेत. रबर हे नॅचरल मध्ये, नेचर रबर प्लांट पासून सुद्धा आपल्याला रबर मिळणार आहे. प्लांटच्या लॅटेक्स पासून रबर तयार करता येणार आहे. आणि त्याचबरोबर रबर हे आपल्याला लॅबोरेटरीमध्ये सुद्धा तयार करता येणार आहे. मग जे काही मटेरियल्स आहेत, मग याच्यामध्ये जे इथं आपण व्हेरियस मटेरियल्स बघितले त्याच्यामधलं वूड असेल, रॉक असेल, मिनरल्स असेल, सॉइल असेल, वॉटर आहे, हे कसले मटेरियल्स आहेत, सगळे
नॅचरल आहेत. आणि त्याचबरोबर काही नॅचरल मटेरियल्स हे ह्युमन बिईंगनं काही लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले मटेरियल्स आहेत, फॅक्टरीजमध्ये तयार केलेले मटेरियल्स आहेत. मग ते कोणते आहेत? ग्लास, त्याच्यानंतर प्लास्टिक, आर्टिफिशियल थ्रेड्स आहेत, टेरेलिन, रेयॉन, पॉलिस्टर, हे काय आहेत? आर्टिफिशियल थ्रेड्स आहेत. त्याच्यानंतर थर्माकोल हा मटेरियल सुद्धा आर्टिफिशियल आहे. आता म्हणजे मॅनमेड. आता आपल्याला मटेरियलचे टाइप्स समजले, मॅनमेड आणखीन कोणता? नॅचरल मटेरियल. आता यांच्यामध्ये फरक काय असतो? तर मॅनमेड मटेरियल, अजूनही मटेरियल कसं क्लासिफाय केलं जातं? काही मटेरियल्स कसे असणार आहेत? डिग्रेडेबल मटेरियल्स असणार आहेत. मटेरियल कसे असणार आहेत? डिग्रेडेबल, म्हणजेच त्यांचं डिकम्पोजिशन होणारे मटेरियल्स. आणि काही मटेरियल्स कसं असणार आहेत? डू नॉट डिकम्पोजेबल, म्हणजे मटेरियलच्या मध्ये ग्रुप्स कसे केलेले आहेत बघा, नॅचरल, मॅनमेड, हे एक झाला. त्याच्यानंतर डिकम्पोजिबल मटेरियल आणि नॉन डिकम्पोजिबल मटेरियल होऊ शकणार आहे. आणि त्याच्यानंतर आता याच्यातले नॉन डिकम्पोजिबल मटेरियल्स जे असतात, ते नॉन डिकम्पोजिबल मटेरियल्स हे जवळजवळ मॅनमेड मटेरियल्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत. आणखीन त्याच्यामुळं एन्व्हिरॉन्मेंटला आणि ह्युमन बिईंगला सुद्धा काही अफेक्ट, त्याचा दुष्परिणाम होणार आहे. जे काही मॅनमेड मटेरियल्स आपण यूज करतो, त्याचे बॅड इफेक्ट्स हे एन्व्हिरॉन्मेंट वरती आणि त्याचबरोबर ह्युमन बिईंग वरती सुद्धा होणार आहेत. एन्व्हिरॉन्मेंट वरती जर त्याचा परिणाम झाला, तर त्याचा दुष्परिणाम एन्व्हिरॉन्मेंट वर झाला, तर तो कुणावर होणार आहे? ह्युमन बिईंग वरती होणार आहे. आता इथं तुम्हाला कोणतं मटेरियलचे दिसतात? हे सगळे आर्टिकल्स, ऑब्जेक्ट्स. these objects are all made from plastic. आता प्लास्टिक हे लॅबोरेटरीमध्ये तयार केलं जाणार आहे. आणखीन त्याच्या हे काय असणार आहे? आता प्लास्टिक तयार करण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये यूज होणार आहे आणि एक प्रकारचं पॉलिमर असणार आहे. तो मॅनमेड मटेरियल आहे. आणि प्लास्टिसिटी प्रॉपर्टी ही ऑर्गॅनिक पॉलिमर्स जे असतात त्या पॉलिमर्स मध्ये प्रेझेंट असणार आहे. ते प्लास्टिक ऑर्गॅनिक पॉलिमर्स, मी आता तुम्हाला पॉलिमर म्हणजे जे आपल्या प्लास्टिक बॅग्स असतील, कॅरी बॅग्स असतील, प्लास्टिक कोणतंही असेल, त्याचं जे मटेरियल असतं ते काय असणार आहे? मॅनमेड मटेरियल असणार आहे. आणि त्याला नेम काय आहे? पॉलिमर आहे. ते एक पॉलिमरायझेशन रिॲक्शन मध्ये ते प्रोसेसमध्ये ते तयार होणार आहे. आता पॉलिमर्स म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला थोडंफार 6वी मध्ये झालेलं आहे. काय असणार आहे? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड, हायड्रोकार्बन. आता त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन इथिन जर घेतला, म्हणजे CH2 युनिट किंवा एक पॉलिमर म्हणजे काय? तर एकच युनिट. आता समजा हा CH2 युनिट आहे, एक हायड्रोकार्बन मधला एक युनिट आपण इथं कन्सिडर केला, CH2 युनिट. आणि हा n नंबर ऑफ टाइम्स जर, म्हणजे हे कार्बन ऍटम्सची काय असणार आहे? लॉंग चेन असणार आहे. या कार्बन ऍटम्सची लॉंग चेन. आणि त्याला काय असणार आहे? इथं हायड्रोजन, इथं कार्बन, म्हणजे लॉंग चेन ऑफ कार्बन ऍटम्स, इनन्युमरेबल, असंख्य असणार आहे ही चेन. आणि डॉट 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 पुढे असणार आहे, इकडे पण डॉट डॉट डॉट. आणि प्रत्येक कार्बन हा एका शेजारच्या नेबरिंग कार्बन ऍटमला जॉईन झालाय. आणखीन राहिलेल्या 2 व्हॅलन्सीज कार्बनच्या कशानं फुलफिल होणार आहेत? हायड्रोजननं फुलफिल होणार आहेत. आणि आता हा CH2 हे जे आहे हे एकच युनिट किती वेळा जॉईन झालेलं आहे? n टाइम्स एकमेकांना लिंक झालेलं असतं. आणि असा जो हा एक लिंक होणारा युनिट जे आहे त्याला म्हटले पॉलिमर. पॉलिमर म्हणजे काय? तर अनेक असणार आहे. हे एकच युनिट किती वेळा जॉईन झालेलं आहे एकमेकांना? n टाइम्स झालेला आहे. म्हणून अशा पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये तयार होणारा जो सबस्टन्स असेल त्याच्यातला एका सिंगल युनिटला काय म्हटलंय? पॉलिमर. मग आता असे ऑर्गॅनिक पॉलिमर्स असतील, त्यांच्यामध्ये प्लास्टिक हे ऑर्गॅनिक पॉलिमर असणार आहे एक. आणि प्लास्टिक, आता स्ट्रक्चर ऑफ ऑल प्लास्टिक इज नॉट सेम. आता प्लास्टिक जर बघितलं तर सगळ्या प्लास्टिकचं कंपोजिशन जे असणार आहे ते सारखं असणार नाही, त्याचं स्ट्रक्चर सारखं असणार नाही. प्रत्येक, आता इथं तुम्ही जे काही व्हेरियस आर्टिकल्स बघता त्यातल्या प्रत्येकाच प्लास्टिक मध्ये एकाच प्लास्टिक पासून सगळेच बनलेले आहेत असं नाही. त्यांचं स्ट्रक्चर जे असणार आहे त्या स्ट्रक्चर मध्ये काय असणार आहे? थोडाफार डिफरन्स येऊ शकणार
असणार आहे. म्हणून स्ट्रक्चर ऑफ ऑल प्लास्टिक इज नॉट सेम. आता याच्यामध्ये काही लिनियर आहेत तर काही सर्क्युलर. आता इथं मी एक चेन दाखवली कार्बनची. प्लास्टिक हे काय असणार आहे, एक पॉलिमर आहे. पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये ते तयार होणार आहे. आणखीन इथे एक सिंगल स्ट्रेट चेन दाखवली कार्बन ॲटम्सची. मग काही पॉलिमर्स कसे असणार आहेत, सर्क्युलर रिंग शेप, म्हणजे ते कार्बन ॲटम्स जॉईन होऊन त्याची काय होणार आहे, एक रिंग तयार होणार आहे. म्हणून प्लास्टिकचं स्ट्रक्चर जे आहे ते सगळ्या प्लास्टिकमध्ये सेम असणार नाही. काही मध्ये ते लिनियर स्ट्रक्चर असेल, काही मध्ये कसं असणार आहे, सर्क्युलर किंवा रिंग शेप मध्ये सुद्धा असणार आहे. आता प्लास्टिक ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला आता काय सांगायचं आहे, तर प्लास्टिकचे आपण कोणते कोणते सबस्टन्सेस किंवा प्लास्टिक हे जे आहे त्याच्यामध्ये कोणते त्याचे केमिकल नेम्स कोणते कोणते आहेत, तर थर्मोप्लास्टिक, त्याच्यानंतर पॉलिइथिन, पीव्हीसी म्हणजेच पॉलिव्हिनाइल क्लोराइड हे असणार आहे. मग तर पॉलिइथिलीन, पीव्हीसीच्या पाईप आपण म्हणतो, पीव्हीसी पाईप वापरतो पाणी वाहून नेण्यासाठी पीव्हीसी पाईप वापरल्या जातात. मग आता हे पीव्हीसी म्हणजे काय असणार आहे, तर पॉलिव्हिनाइल क्लोराइड हे एक काय आहे, पॉलिमर आहे मोठं. आणखीन त्याचा मॉलिक्यूल, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघायचं नाही आपल्याला, पण हा कोणता सबस्टन्स आहे, पीव्हीसी हा मॅन मेड मटेरियल मध्ये येणार आहे. आता मॅन मेड मटेरियल तयार का झाले, का करायला लागले, तर जो काही डिमांड आहे, ग्रेटर पॉप्युलेशनला लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या नॅचरल मटेरियल पासून बनवणं किंवा ते पुरवणं कमी पडायला लागलं. त्याच्यामुळं काय केलेले आहेत, मॅन मेड सबस्टन्सेस तयार झालेले आहेत. आणि मॅन मेड सबस्टन्सेस जे आहेत, आता प्लास्टिक घेतलं, पीव्हीसी घेतलं, तर यांची ड्युरेबिलिटी जी आहे ती काय असते, जास्त असते. मग यांच्यामध्ये सुद्धा काही प्रॉपर्टीज आहेत, म्हणून हे मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात. आपण नायलॉनचे दोऱ्या म्हणतो, नायलॉन, त्याच्यामध्ये नायलॉनचा थ्रेड किंवा रोप, आणखीन कॉटन पासून किंवा ज्यूट पासून तयार झालेला रोप, याच्यामध्ये स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटी कुणाची असणार आहे, जास्त नायलॉनची असणार आहे. मग म्हणजे ह्यांच्यामध्ये काही प्रॉपर्टीज पण आहेत, हे वजनानं कमी आहेत. मॅन मेड मटेरियल्स लाईक प्लास्टिक असेल, पॉलिइथिलीन असेल, पीव्हीसी असेल, त्याच्यानंतर नायलॉनचा क्लॉथ असेल, नायलॉन थ्रेड असेल, यांच्यामध्ये काय आहे, ड्युरेबिलिटी म्हणजे जास्त दिवस ते राहणार आहेत. त्याच्यानंतर त्यांच्यावरती पाण्यामुळे होणारा जो काही रस्टिंग, आयर्न मटेरियल वापरलं तर काय होणार आहे, आयर्नचं रस्टिंग होतं. मग मेटल जर कोणते यूज केले तर मेटलवरती ऍटमॉस्फिअर मधल्या कंपोनंट्समुळे रिॲक्शन्स होऊन ते काय होतात, त्यांचं डिकेइंग होतं किंवा कोरोजन होतं. तसं यांचं कोरोजन होत नाही, डिकेइंग त्यांचं होत नाही. आणि त्यांच्याकडून असं काय म्हणायचं, त्याचे यूज हे मोठ्या प्रमाणामध्ये नावडेज होत आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मॅन मेड मटेरियल्सचा यूज होतोय. मग मॅन मेड मटेरियल्सचा यूज मोठ्या प्रमाणामध्ये होत असला तरी त्याचे काय असणार आहेत, बॅड इफेक्ट्स सुद्धा एन्व्हायरमेंट वरती होत असतात. मग इथं तुम्हाला थर्मोसेटिंग प्लास्टिक असतं. प्लास्टिक मध्ये सुद्धा दोन प्रकार येणार आहेत. थर्मोसेटिंग प्लास्टिक हे तुम्ही मागच्या वर्षी बघितलेलं असेल. आणखीन मग प्लास्टिक मध्ये काही वेळेला आपल्याला प्लास्टिक हे काय कशामध्ये येणार आहे, रिन्युएबल असणार आहे किंवा त्याचा रियूज करता येणार आहे. जे काही तुटलेले प्लास्टिकचे ऑब्जेक्ट्स असतील ते रिसायकलला पाठवून पुन्हा त्याच्यापासून न्यू ऑब्जेक्ट तयार करता येणार आहे. मग प्लास्टिक जे आहे, मग पीव्हीसी बघितलं, त्याच्यानंतर काय आहेत, कोम्स म्हणजे कंगवे आहेत, प्लेट्स, बाउल्स, हे सगळे काय आहेत, प्लास्टिकचे यूज होणार आहेत. त्याच्यानंतर अनादर प्लास्टिक इज सच दॅट वन्स अ स्पेसिफिक शेप इज गिवन विथ द हेल्प ऑफ मोल्ड इट्स अ शेप कॅनॉट बी चेंज ऑन हिटिंग. आता काही प्लास्टिक असे असतात की प्लास्टिकला एकदा त्याला शेप दिला, मोल्ड होऊन एकदा साच्यामध्ये त्याला शेप मिळाला, तर पुन्हा त्याचा शेप काय होतो, चेंज होत नाही. जरी हीट केलं तरी त्याचा शेप चेंज होत नाही. आणि अशा प्लास्टिकला काय म्हटलेलं आहे, थर्मोसेटिंग प्लास्टिक. त्याला काय म्हटलेलं आहे, थर्मोसेटिंग प्लास्टिक. मग प्लास्टिकचे दोन टाइप्स कोणते असणार आहेत, थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय, त्याचं मोल्डेड जे आहे, दॅट कॅन बी मोल्डेड ऍज पर अवर विश.
म्हणजे पुन्हा आपल्याला त्याचं मोल्ड वेगवेगळ्या आकारामध्ये करता येणार आहे. आणखीन त्याचबरोबर असे काही प्लास्टिक आहे की एकदा त्याला शेप मिळाल्यानंतर जरी ते हीट झालं परत परत तरी त्याचा शेप चेंज होणार नाही. त्या प्लास्टिकला काय म्हटलंय, थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक मध्ये काय, कशाचं आहे, त्याच्यापासून काय तयार होतं, तर इलेक्ट्रिक मधले असलेले स्विचेस, त्याच्यानंतर कव्हरिंग्स ओव्हर हँडल्स ऑफ कुकर. कुकर गरम होणार आहे, कुकरला आपण हीट करतो त्यावेळेस त्याचं जे काही लीड असेल, झाकण असेल, ते गरम होणार आहे. पण त्याच्या झाकणावरती काय असतं, एक थर्मोसेटिंग प्लास्टिकचं एबोनाइट, त्याचं काय असतं, कव्हरिंग असतं. त्याला आपण हात लावला तरी सुद्धा ते काय होतं, हीट न ते मेल्ट होणार नाही, त्याचा आकार बदलणार नाही. म्हणजे ते हीट होणार नाही, हीटमुळे त्याचा शेप सुद्धा चेंज होणार नाही. असं प्लास्टिक, त्याला म्हटलंय थर्मोसेटिंग प्लास्टिक. आणि त्याचा यूज कव्हरिंग कुकर हँडल्स असेल, त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्विच, त्याच्यामध्ये त्याचा यूज होणार आहे. आता तुम्हाला काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, ते आपल्याला जास्त स्टडी करायचं नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय बघायचं आहे, तर प्लास्टिकचे दोन टाइप्स आहेत. कोणते आहेत, तर थर्मो प्लास्टिक आणि दुसरं आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोप्लास्टिक मध्ये काय असणार आहे, पॉलीविनाइल क्लोराइड, पॉलिएस्टर्स, त्याच्यानंतर पॉलीइथिलीन आणि पॉलीप्रोपायलिन, हे त्यांचे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत, मटेरियल्स हे. आणि आता पीव्हीसीचा यूज कशासाठी होतो, तर बॉटल्स, रेनकोट, पाईप्स, हँडबॅग्स हे तयार करण्यासाठी होतो. त्याच्यानंतर पॉलिस्टर्स काय आहेत, पॉलिस्टेरिन हे धागे आहेत. थर्मो इन्सुलेटिंग पार्ट्स इलेक्ट्रिक अप्लायन्सेस मध्ये, लाईक रेफ्रिजरेटर असेल, गिअर्स ऑफ मशीन्स, टॉईज, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग लाईक कव्हर्स ऑफ CD अँड DVD, त्याच्यासाठी थर्मो इन्सुलेटिंग म्हणून कशाचा यूज होणार आहे, पॉलिस्टेरिनचा यूज होणार आहे. त्याच्यानंतर पॉलीइथिलीन, ज्या कॅरी बॅग्स आहेत, दुधाच्या पिशव्या आपल्या घरामध्ये येतात, पॅकिंग बॅग्स असतात, फ्लेक्झिबल गार्डन पाईप्स ज्या आहेत, ह्या सगळ्या पॉलीइथिलीन पासून बनलेल्या असतात. त्याच्यानंतर पॉलीप्रोपायलिन, आता पॉलीप्रोपायलिन चा यूज कशासाठी होणार आहे, तर पार्ट ऑफ लाऊडस्पीकर असेल, व्हेकल्स असतील, रोप्स तयार करण्यासाठी, मॅट्रॅसिस म्हणजे चटया असतील, ते करण्यासाठी, आणि लॅबोरेटरीमध्ये अप्लायन्सेस, व्हेरियस अप्लायन्सेस या पॉलीप्रोपायलिन न तयार केले जाणार आहेत. आता डिफरंट दुसरं टाईपचं प्लास्टिक कोणतं आहे, थर्मोसेटिंग प्लास्टिक, आणि त्याच्यामध्ये बॅकलाइट, त्याच्यानंतर मेलॅमाइन आणि पॉलियुरेथेन आणि पॉलिस्टर, हे त्यांचे एक्झाम्पल्स आहेत थर्मोसेटिंग प्लास्टिक. म्हणजे ह्याच्यावरती हीटचा परिणाम होत नाही, हीटमुळे ते त्यांचा शेप चेंज करणार नाही. जर आपण प्लास्टिक ही बॉटल घेतली आणि त्याला जर हीट केलं तर त्याचा शेप चेंज होणार आहे. त्याच्यानंतर मग यांचे यूज दिलेले आहेत, बेकेलाइटचा यूज कुठं होणार आहे, ते युजेस तुम्ही स्टडी केलेले आहेत. आता प्लास्टिक आणखीन त्याचा एन्व्हायरमेंट वरती कोणता परिणाम होतो, आता प्लास्टिक मध्ये सुद्धा, आता प्लास्टिक इज युज्ड, आता त्याचा यूज जरी ते एन्व्हायरमेंट वरती काही बॅड इफेक्ट्स तयार होत असतील तरी सुद्धा ते काय आहे, त्याच्यामध्ये त्याचे ऍडव्हान्टेजेस पण आहेत. मग त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, तर त्याच्यामध्ये असे काही प्रकारचे प्लास्टिक आहेत की दे आर युज्ड इन हेल्थ केअर सेक्टर. हेल्थ केअर सेक्टर्स मध्ये त्याचा यूज होतो. दवाखान्यांमध्ये सिरिंज असतील इंजेक्शनचे, ते तयार करण्यासाठी प्लास्टिकचा यूज होतो. त्याचबरोबर निडल्स असतील, त्या सुद्धा आता आपल्याला प्लास्टिक मध्ये मिळतात. मग त्याच्यानंतर व्हेसल्स युज्ड टू कुक फूड इन मायक्रोवेव्ह, मायक्रोवेव्ह मध्ये कुक करण्यासाठी, मायक्रोवेव्ह जे आहेत त्याच्यामध्ये व्हेसल्स सुद्धा काही प्लास्टिक पासून केलेले असतात. त्याच्यानंतर व्हेकल्स आर कोटेड विथ टेफ्लॉन टू प्रोटेक्ट फ्रॉम स्क्रॅचेस. टेफ्लॉन हा सुद्धा काय आहे, मॅनमेड मटेरियल आहे, आणि तो टेफ्लॉन काय केला जातो, व्हेकल वरती कोटिंग केलं जातं त्याचं, आणि त्या कोटिंगमुळे त्याच्यावरती, त्या व्हेकल्स वरती स्क्रॅचेस पडणार नाहीत. आणि टेफ्लॉन इज अ टाइप ऑफ प्लास्टिक. त्याच्यानंतर देर आर मोर दॅन 2000 डिफरंट टाइप्स ऑफ प्लास्टिक. आता इथंच आपण पहिल्यांदा बघितलं होतं की सगळं प्लास्टिकचं स्ट्रक्चर हे सेम असत नाही. मग काही स्ट्रेट मध्ये आहेत, काही रिंग मध्ये आहेत, आणि प्रत्येक टाईप मध्ये हे सुद्धा काय आहे, डिफरंट टाइप्स ऑफ प्लास्टिक्स आहेत.
मग सगळ्यांचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे आणि असे किती आहेत डिफरंट टाइप्स ऑफ प्लास्टिक? 2000 टाइप्स ऑफ डिफरंट प्लास्टिक्स आहेत. मग प्लास्टिकचा यूज अजूनही कुठे होणार आहेत? असेंबलिंग सम पार्ट्स ऑफ एरोप्लेन. एरोप्लेन मधले काही पार्ट्स असेंबल करण्यासाठी सुद्धा त्यांचा यूज होणार आहे. त्याचबरोबर पॉलीअॅक्रेलिन हे जे प्लास्टिक आहे, या टाईपचं जे प्लास्टिक आहे त्याचा यूज लेन्सेस तयार करण्यासाठी, लेन्स म्हणजे जे आपण भिंग म्हणतो, मिरर म्हणतो, म्हणजे ग्लास पासून मिरर तयार होतात, ग्लास पासून लेन्स तयार होते, पण ग्लासला रिप्लेस करणारं अजूनही काय आहे? प्लास्टिक. म्हणजे कोणतं आहे ते? पॉलीअॅक्रेलिक. आणि पॉलीअॅक्रेलिक या प्लास्टिक पासून पुन्हा काय तयार केलं जाणार आहे? लेन्स तयार होणार आहेत, आर्टिफिशियल टीथ तयार केले जाणार आहेत. हे युजेस आहेत, हे ह्युमन बिईंगला हेल्पफुल आहेत. आणि त्याचबरोबर ते नॉन बॅड इफेक्ट पण त्याचे काय आहेत, दुष्परिणाम काय आहेत एन्व्हिरॉन्मेंट वरती होणारे? तर जनरली प्लास्टिक बॅग्स असतील, वॉटर बॉटल्स असतील, मिल्क बॅग असतील, यांचं आपण जर असंच जमिनीवरती टाकून दिलं तर त्याचं मातीमध्ये डिकम्पोजिशन होणार नाही. जसं नॅचरल सबस्टन्सेस जे आहेत, व्हेजिटेबल, प्लांट्स यांचे रिमेन्स असतील, त्याचबरोबर ॲनिमल्सचे रिमेन्स असतील, आणि ते जर सॉइलमध्ये पडले गेले तर तिथं काय होणार आहे? त्यांचं डिकम्पोजिशन होणार आहे. पण तसं जे प्लास्टिक आहे, मॅनमेड सबस्टन्सेस आहेत, त्यांचं डिकम्पोजिशन होत नाही. डिकम्पोजिशनला खूप वर्ष लागतात. मग तसंच म्हणजेच त्यांना काय म्हटलेलं आहे? ते सबस्टन्स कसे असतात? नॉन डिग्रेडेबल आहे. कसे आहेत ते सबस्टन्सेस? नॉन डिग्रेडेबल मटेरियल त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यांचं डिग्रेडेशन होत नाही. डिग्रेडेशन म्हणजे काय? तर सिंपल फॉर्म मध्ये रिड्यूस होणं, सिंपल फॉर्म मध्ये रिड्यूस होणं. उदाहरणार्थ शुगर. आता शुगरचा फॉर्म्युला, शुगर ही कशामुळे फॉर्म होते? त्याच्यामध्ये कोणते कोणते कंपोनेंट्स असतात? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. त्याचा फॉर्म्युला आहे C6H12O6. आता याचं डिकम्पोजिशन होणार आहे आणि त्याच्यापासून काय मिळणार आहे? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे सेपरेट होणार आहे. म्हणजे ह्याचं डिकम्पोजिशन होणार आहे. तसं म्हणजे हे डिग्रेडेशन त्याचं होणार. डिग्रेडेशन म्हणजेच काय? डिकम्पोजिशन. मग तसं मॅनमेड मटेरियल्स जे आहेत त्यांचं डिग्रेडेशन होत नाही. दे आर नॉन डिग्रेडेशनल, नॉन डिग्रेडेबल मटेरियल्स असणार आहे. मग नॉन डिग्रेडेबल मटेरियल्स जर एन्व्हिरॉन्मेंट मध्ये गेले तर त्याच्यामुळं त्याचं काय होणार आहे? ते पॉल्युटंट म्हणून काम करणार आहे. मग ते जर मातीमध्ये पडले असतील तर मातीचं काय होणार आहे? तिथं पोल्युशन होणार आहे. त्याचबरोबर म्हणजे ज्याच्यामध्ये ते फॉल होणार आहेत, मग वॉटर रिझर्वॉयर्स असतील, सॉइल असेल, तर तिथं ते काय होणार आहेत? पॉल्युटंट. पॉल्युटंट म्हणजे पॉल्युशनला कॉज करणारे घटक असं होणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला आता डिग्रेडेबल कोणते कोणते असतात? तर नॅचरल जे आहेत ते डिग्रेडेबल. मग इथं तुम्हाला व्हेजिटेबल दिलेत, कॉटन क्लॉथ दिलेलं आहे, वूड आणि प्लास्टिक. याच्यामध्ये व्हेजिटेबल, कॉटन क्लॉथ, वूड हे काय आहेत? नॅचरल सबस्टन्सेस आहेत आणि नॅचरल सबस्टन्सेसचं डिग्रेडेशन होणार आहे, म्हणून दे आर डिग्रेडेबल. ते काय आहेत? डिग्रेडेबल मटेरियल मध्ये येणार आहे. मग व्हेजिटेबल असेल तर 1 ते 2 वीक मध्ये त्यांचं डिग्रेडेशन होऊन जाणार आहे, डिकम्पोजिशन होणार आहे. तसंच आपल्याला एखादी समजा भाजीपाला असेल आणि तो जर आपण टाकून दिला, जमिनीवरती पडलेला असेल, तर तो जास्तीत जास्त किती? 1 ते 2 आठवड्यामध्ये त्याचं काय होणार आहे? डिग्रेडेशन होणार आहे. कॉटन क्लॉथ असेल तर कॉटन क्लॉथचं डिग्रेडेशन होण्यासाठी 1 इयर लागणार आहे. आणि वूड जर असेल तर वूडसाठी, वूडचं डिग्रेडेशन होण्यासाठी किती वर्ष लागणार आहेत? 10 to 15 इयर्स लागणार आहेत. ते डिग्रेडेशन होणार आहे. म्हणजे त्या 10 ते 15 वर्षापर्यंत ते लाकूड काय राहणार आहे? चांगल्या स्थितीमध्ये राहणार आहे. त्याचं डिग्रेडेशन होण्यासाठी किती वेळ लागणार आहे? 10 ते 15 वर्ष लागणार आहे. मग लाकडामध्ये सुद्धा फरक आहे. वेगवेगळ्या टाईप्सचे क्वालिटीचे वूड्स असतात. मग त्याच्यामध्ये सर्वात चांगलं कोणतं आहे? टीक वूड. सागाचं लाकूड जे असतं ते दीर्घकालासाठी चांगल्या अवस्थेमध्ये राहत असतं. मग तसं त्याच्यानंतरचं आहे प्लास्टिक. आणि आता प्लास्टिकला डिग्रेडेशनसाठी किती पिरियड लागतो? 1000 इयर्स. हजारो वर्ष लागतात त्याला डिग्रेडेशन होण्यासाठी, म्हणून तो कसा आहे? नॉन डिग्रेडेबल आहे. मग मग आता असे जे सबस्टन्सेस आहेत, प्लास्टिक काय आहे? नॉन डिग्रेडेबल आहे. मग जिथे जिथे आपल्याला आवश्यक जिथं आहे तिथंच त्याचा यूज करायचा, पण जिथं आवश्यक नाही
ज्याच्यासाठी आपण त्या प्लास्टिकचं रिप्लेसमेंट हे दुसऱ्या मटेरियलनं पण करू शकतो. उदाहरणार्थ जर आपण बॅग्स वापरायच्या असतील तर आपण तिथं कॉटन बॅग वापरू शकतो, पेपर बॅग्स वापरू शकतो, ज्यूट बॅग्स वापरू शकतो. पण प्लास्टिक बॅगचा वापर काय करायचा आहे, टाळायचा आहे. म्हणून मध्ये गव्हर्नमेंटनं त्याच्यावरती काय केलेलं होतं, बंदी आणलेली आहे. प्लास्टिक यूज करायचं नाही, प्लास्टिक बॅग्स यूज करायच्या नाहीत. मग त्याच्यानंतर मग आता हे जे काय प्लास्टिक असेल, जर काही वस्तू तुटल्या फुटल्या तर त्या काय करायला पाहिजेत, रिसायकलला दिल्या गेल्या पाहिजेत. आणि रिसायकलनं त्याच्यावरती प्रोसेस होऊन दुसरं ऑब्जेक्ट तयार होणार आहे त्याच्यापासून. मग असे जे काही सबस्टन्सेस आहेत, मग उदाहरणार्थ प्लास्टिक हे रिसायकलला देता येणार आहे. त्याचबरोबर ग्लास हे सुद्धा, काच ही सुद्धा रिसायकलला देता येणार आहे. त्याच्यानंतर रबर जे आहे, त्या रबरचे आर्टिकल्स काही कारणानं ते वेस्ट झाले तर ते तसंच सॉइलमध्ये न टाकता काय करायचंय, ते रिसायकलला द्यायचंय. रिसायकलला दिल्यावरती त्याचा यूज होणार आहे परत. आणि ते यूज झाल्यामुळं काय होणार आहे, नॅचरल रिसोर्सेस, तो सबस्टन्स तयार करण्यासाठी किंवा ते मटेरियल तयार करण्यासाठी लागणारे जे रिसोर्सेस आहेत ते वाचले जाणार आहेत आणि ते पुढच्या पिढीसाठी उपयोगी होणार आहेत. मग असं या लेसन मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, तर नॅचरल सबस्टन्सेस आणि मॅन मेड सबस्टन्सेस हार्मफुल कसे आहेत, आपण ते युजफुल आहेत ते पण बघितलं आणि ते हार्मफुल पण कसे आहेत, कारण ते काय होतात, ते काय आहेत, नॉन डिग्रेडेबल आहेत. मग इथं तुम्हाला एक कॉलम दिलेला आहे, प्रत्येक सिटीजननं कोणता रूल प्रिन्सिपल फॉलो केला पाहिजे, 4R प्रिन्सिपल. मग 4R म्हणजे काय, 4R म्हणजे कोणतं प्रिन्सिपल आहे, तर रिड्यूस म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आवश्यक आहे जी काही आपण रिसोर्सेस वापरणार आहोत. आता कागद हा सुद्धा काय आहे, नॅचरल रिसोर्स पासून तयार होणार आहे. मग तिथं प्लांटचा पल्प वापरणार आहेत. मग तो कागद आपण काटकसरीनं वापरला पाहिजे. म्हणजेच तिथं त्याचा यूज जो आहे तो फक्त कामापुरता, व्यर्थ कसेही त्याचा कुठला आकार करून विमानं करून टाकणं किंवा थोडंफार कसंही लिहून त्याची पानं फाडून टाकणं, कागद जाळून टाकणं, हे थांबवलं पाहिजे. त्याच्यानंतर रियूज, आपल्याला पेपर पुन्हा रियूज करता येतो, तो रिसायकलला देता येतो आणि त्याच्यापासून थोडा हलक्या क्वालिटीचा पेपर तयार होईल, पण त्याचा सुद्धा यूज आपल्याला होत असतो. प्रिंटिंगसाठी जी काही स्टेशनरी असते, रफ प्रिंटिंग बघण्यासाठी त्याच्यासाठी त्याचा यूज होतो. टॉयलेट पेपर्स तयार करण्यासाठी रिसायकल पेपरचा यूज केला जाऊ शकतो. मग रियूज, आता काही मटेरियल्स म्हणजे त्यांचा वापर कमी कसा करता येईल हे बघायचं. त्याचबरोबर ते पुन्हा पुन्हा आपल्याला कसं वापरायला येईल हे पण. रियूज सुद्धा, रिसायकल म्हणजे पुन्हा प्रोसेस करून तो वापरता येतो का, त्याच्यानंतर रिकव्हर करणं आणि म्हणजेच रिक्लेमिंग. आणि हे 4 यूज आर आहेत, 4R प्रिन्सिपल. याचा यूज जर केला तर एन्व्हायरमेंट मध्ये होणारं पोल्युशन, जे मॅनमेड मटेरियल्स आहेत त्यांच्यामुळे होणारं पोल्युशन हे कमी प्रमाणात होऊ शकणार आहे. मग प्लास्टिक साठी बघितलं, त्याच्यानंतरचा दुसरा आहे मॅनमेड मटेरियल थर्माकोल. त्याचा यूज होतो पॅकिंग साठी होत असतो. मोठमोठे मशीन्सचे पार्ट्स असतील किंवा काही डेलिकेट पार्ट्स असतील ते हँडल करायचे असतील तर त्याचं पॅकिंगसाठी थर्माकोलचा यूज केला जात असतो. आता थर्माकोल, आता हे जे आहे प्लास्टिक असेल, थर्माकोल असेल, तर त्यांचं डिकम्पोजिशन होत नाही. मग त्याला आपण बर्न जर केलं, हीट केलं, जे जाळलं, तर त्याच्यापासून सुद्धा काय होणार आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये पोल्युशन, एअर पोल्युशन मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. म्हणजेच थर्माकोल हा सुद्धा काय आहे, नॉन डिग्रेडेबल आहे. पण मात्र तो डेली यूज मध्ये यूज केला जातो. तो काय आहे, गुड शॉक ऍब्सॉर्बर म्हणून त्याचा यूज केला जातो. पॅकिंग, डेलिकेट ऍटम्स पॅकिंग करण्यासाठी त्याचा यूज होतो. म्हणजे हे सबस्टन्सेस मॅनमेड आहेत, त्याचा यूज होतो माणसाला. आणखीन थर्माकोल म्हणजेच काय आहे, कॉम्प्लेक्स मटेरियल. आणि पॉलिस्टेरिन, पॉलिस्टेरिन म्हणजेच थर्माकोल असणार आहे. मग पण मात्र त्याला जर आपण नाश करायचं झालं, म्हणजे त्याचं आपल्याला डिग्रेडेशन किंवा डिकम्पोजिशन होत नाही. ते होण्यासाठी किती इयर्स लागतात प्लास्टिकला, जवळजवळ 1000 वर्ष लागतात. तसंच थर्माकोलला असणार आहे. आणि काही वेळेला तर जर थर्माकोल आपण बर्न केला, त्याचं कंबशन केलं झालं, तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये एअर पोल्युशन होणार आहे.
आणि आता याच्यामध्ये काय आहेत, थर्माकोलचे ऍडव्हर्स इफेक्ट कोणते आहेत ह्युमन बिंगला आणि एन्व्हिरॉन्मेंटला, तर त्याच्यामध्ये कॅर्सिनोजेनिक इन्ग्रेडियंट्स आहेत. स्टेअरिन हा पॉलिस्टेअरिन आहे. मग स्टेअरिन हा कसला कंपाऊंड आहे, कॅर्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर कॉज करणारा कंपोनंट आहे. मग पर्सन जर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला खूप कालावधीसाठी, लॉंग पिरियडसाठी, तर त्याला ब्लड कॅन्सर, ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर मधला काय ल्युकेमिया किंवा लिम्फोमा हे होऊ शकणार आहे. थर्माकोलच्या कॉन्टॅक्ट मध्ये लॉंग ड्युरेशन साठी जर कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर हे त्याचे काय आहेत, ह्युमन बिंग वरती होणारे बॅड इफेक्ट्स. त्याच्यानंतर नॉन बायोडिग्रेडेबल आहे तो. नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजेच इट टेक लॉंग ड्युरेशन फॉर नॅचरल डिग्रेडेशन ऑफ थर्माकोल. थर्माकोलला नॅचरली डिग्रेडेशन जर व्हायचं असेल, त्याचं डिकम्पोजिशन नॅचरली करायचं झालं तर त्याला लॉंग पिरियड लागणार आहे. हेन्स मेनी पीपल ऑप्ट फॉर डिस्ट्रॉइंग इट बाय बर्निंग. मग तिथं कुठलं ऑप्शन यूज केलं जातं, त्याला डिस्ट्रॉय करायचं झालं तर ते काय करतात, बर्न केला जातो. बर्निंग केलं तर तो जास्त हजार्डस्ट आहे. इट इज मोर हजार्डस्ट. हजार्डस्ट म्हणजे जास्त घातक आहे तो. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, तो बर्न झाल्यावरती पॉयझनस गॅसेस एन्व्हिरॉन्मेंट ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करणार आहे. त्याच्यानंतर जे काही मोठ्या प्रमाणामध्ये मास गॅदरिंग म्हणजे खूप लोक एका वेळेला एका ठिकाणी आलेले असतील तर तिथं जे काही प्लेट्स असतील, कप्स असतील ते वापरलं जातं. प्लेट्स असतील अन्न खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी असेल, कप, बाउल्स हे कशाचे बनलेले आहेत, थर्माकोल. मग आता हा थर्माकोल जो आहे त्याच्यामध्ये आपण फूड घेणार आहे, वॉटर घेणार आहे, चहा पिणार आहे. मग हे जर फूड त्याच्यामध्ये गेलं आणि त्याचा थर्माकोल बरोबर कॉन्टॅक्ट येणार आहे, फूड हॉट असणार आहे आणि त्याच्यामुळं काही परिणाम आपल्या हेल्थ वरती पण होणार आहे. म्हणजे थर्माकोलच्या प्लेट्स मध्ये, कप्स मध्ये जर आपण अन्न खाल्लं तर त्याचे बॅड इफेक्ट्स आपल्या शरीरावर होणार आहेत. इफ द फूड केप्ट इन थर्माकोल इज रिहीटेड, थर्माकोल मध्ये ठेवलेलं अन्न जर आपण पुन्हा हीट केलं तर त्याच्यामध्ये स्टेरिन डिझॉल्व होणार आहे त्याच्या त्या फूड मध्ये आणि देअर आर पॉसिबिलिटीज ऑफ हेल्थ प्रॉब्लेम. त्याच्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम कॉज होणार आहेत. म्हणजे जसे मॅन मेड मटेरियल्स युजफुल आहेत मॅनला, तसेच ते काय आहेत, दे आर हजार्डस्ट किंवा दे कॉज बॅड इफेक्ट्स ऑन ह्युमन बिंग. मग आता थर्माकोल फॅक्टरीमध्ये जे काही पर्सन्स काम करणार आहेत मग त्यांच्यावरती सुद्धा दुष्परिणाम होणार आहेत. म्हणजे त्यांच्या हेल्थवरती, मग काही रेस्पिरेटरी सिस्टीमवर असेल, स्किन असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती परिणाम करणारे असतील, आईज डोळ्यांवरती परिणाम करणारे असणार आहेत. आणखीन त्याच्यामधले जे काही लिक्विड स्टेअरिन आहे त्याच्यामुळे स्किन बर्न होऊ शकते. त्याचबरोबर प्रेग्नंट वुमन साठी काय होणार आहे, मिसकॅरेज होऊ शकणार आहे. मग असे हे त्याचे काय आहेत नॉन मॅन मेड मटेरियल थर्माकोलचे बॅड इफेक्ट्स ह्युमन बिंग वरती आणखीन एन्व्हिरॉन्मेंट वरती. आता त्याच्यानंतर कोणता आहे मॅन मेड मटेरियल, ग्लास. आता ग्लासचा यूज भरपूर ठिकाणी होतो. ग्लास ही काय आहे, तर ग्लास ही सिलिका खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे सिलिका हा कुठं मिळतो आपल्याला, मातीमध्ये असतो सिलिका. माती जी आहे त्या मातीमध्ये सिलिका आणि सिलिकेट्स हे सबस्टन्सेस असतात आणि त्यांना आपण हीट केलं, जे सँड जी आहे त्या सँडला हीट केलं, सँड म्हणजेच सिलिका, त्याच्यामध्ये कोणतं केमिकल कंपोजिशन असणार, केमिकल कंपाऊंड कोणता असणार आहे सँड मध्ये, तर सिलिका. आणि सिलिका म्हणजेच सिलिकॉन डायऑक्साइड, SiO2, सिलिकॉन डायऑक्साइड किंवा त्यालाच काय म्हटलंय, सिलिकेट असं म्हटलेलं आहे. मग त्याला जर हीट केलं आपण तर त्या हीट केल्यावरती त्याच्यापासून ग्लास तयार होत असते. मग आता ग्लासचे टाइप्स आहेत, सोडा लाईम ग्लास, बोरोसिलिकेट ग्लास, सिलिका ग्लास, अल्कली सिलिकेट ग्लास, हे ग्लासेसचे टाइप्स आहेत. आता ग्लास जी आहे ती ग्लास प्रोड्यूस करण्यासाठी सँड, सोडा, लाईम आणि स्मॉल क्वांटिटीमध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड हे हीट केले जातात भट्टीमध्ये, फर्नेसमध्ये, आणि त्यांच्यापासून ग्लास तयार होत असते. आता ग्लासेसचे फायदे आहेत, ग्लास हे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, इन्सुलेटर म्हणून ते इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मध्ये ग्लासचा यूज होतो. त्याचबरोबर ग्लास बिकम्स सॉफ्ट अँड मेक अ मोल्डेड
इंटू एनी शेप. जर हीट केलं ग्लासला तर ती सॉफ्ट होणार आहे आणि तिला हवा तो आकार देता येणार आहे. डेन्सिटी ऑफ ग्लास डिपेंड्स अपॉन द इन्ग्रेडियंट्स. त्याच्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स किती किती प्रमाणामध्ये आहेत त्याच्यावरून त्या ग्लासची डेन्सिटी ठरते. आता ग्लास हा स्लो कंडक्टर ऑफ हीट आहे. द क्विक हिटिंग ऑफ कूलिंग ग्लास और क्विक कूलिंग ऑफ हॉट ग्लास इट क्रॅक्स किंवा ब्रेक्स. आपण ग्लास आर्टिकल घेतला आणि त्याला जर आपण हिट करायला लागलो तर ते काय होतं, फुटतात, ब्रेक होतात, क्रॅक जातात त्याच्यामध्ये, आणि कारण तो हीटला कंडक्ट करत नाही. त्याच्यानंतर कसे आहे ग्लास, ट्रान्सपरंट आहे, त्याच्यातून मोस्ट लाईट पास होतो ग्लास मधून. आणखीन ऑक्साइड्स ऑफ आयदर क्रोमियम, व्हॅनॅडियम, आयर्न इन द ग्लास, लार्ज अमाऊंट ऑफ लाईट इज ऍब्सॉर्ब्ड इन द ग्लास. जर ग्लास तयार करत असताना इथं कसं मॅग्नेशियम ऑक्साईड हा इन्ग्रेडियंट, मग तिथं जर तुम्ही आयर्न ऑक्साईड, व्हॅनेडियम किंवा क्रोमियम यांचे जर ऑक्साइड्स ऍड केले तर मोठ्या प्रमाणामध्ये लाईट हा काय केला जातो, लाईट ऍब्सॉर्ब केला जातो, लाईट इज ऍब्सॉर्ब. आता त्याच्यानंतर ग्लासचे टाइप्स आहेत आणि त्याचे युजेस तुम्हाला दिलेले आहेत. आता ग्लास, आता फक्त तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, मग नॉन डिग्रेडेबल म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये प्लास्टिक, थर्माकोल, ग्लास, रबर हे येणार आहेत. जे मॅनमेड सबस्टन्सेस आहेत ते कसे असणार आहेत, नॉन डिग्रेडेबल असणार आहेत. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स हे दिले जातील, तुम्हाला मी ते पाठवते आणि त्याच्यावरून तुम्हाला ते लिहायला येणार आहेत. आता इथं तुमची ही ऍक्टिव्हिटी आहे, त्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला काय काय बघायचं आहे, तर डिकम्पोजिशन म्हणजे काय असणार आहे, तर इथं तुम्हाला डिकम्पोजिशन म्हणजे मटेरियल्सचे टाइप्स दिलेले आहेत. मॅन मेड मटेरियल आहे, नॅचरल मटेरियल, डिकम्पोजिशन, डिकम्पोजिबल मटेरियल्स, त्याच्यानंतर नॉन डिकम्पोजिबल मटेरियल्स हे तुम्हाला दिलेले आहेत. मग आता इथं तुम्हाला एक शुगरचं डिकम्पोजिशन कसं होतं तर ते दाखवलेलं आहे. शुगर पासून, शुगरला जर आपण हीट केलं किंवा त्याचं डिकम्पोजिशन किंवा डिसोल्युशन त्याला म्हटलेलं आहे. शुगर इज मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर त्याचा फॉर्म्युला हा काय आहे, त्याचा फॉर्म्युला तर C6H12O6 आणि त्यांच्यापासून कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, शुगरचं डिकम्पोजिशन झालं तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे काय होणार आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये दिले जाणार आहेत. मग नॉन डिग्रेडेबल सबस्टन्स म्हणजे काय, तर ज्यांचं डिग्रेडेशन होणार नाही, ज्यांचं डिकम्पोजिशन नॅचरली होत नाही, त्यांना काय म्हटलेलं आहे, नॉन डिग्रेडेशन मटेरियल्स असं म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये मॅन मेड मटेरियल्स जे आहेत, प्लास्टिक आहे, ग्लास आहे, थर्माकोल आहे, ते काय आहेत, नॉन डिग्रेडेबल मटेरियल्स आहेत. मग त्यांचं डिग्रेडेशन होण्यासाठी, नॅचरली डिग्रेडेशन होण्यासाठी किती इयर्स लागत असतात, 1000 इयर्स लागत असतात. मग आणखीन आता जर ते तसेच पण त्यांना आपण जर बर्न केल्यावरती ते टॉक्सिक गॅसेस एअर मध्ये रिलीज करतात. त्याचबरोबर ते जर ग्राउंड वरती तसेच राहिले तर त्याच्यामुळे सॉइलचं पॉल्युशन होणार आहे. थर्माकोल मध्ये काय आहे, स्टेरिन आहे आणि हा काय असा आहे, लॅथल सबस्टन्स. लॅथल म्हणजे काय, तर खूप घातक आहे, हायली लॅथल सबस्टन्स म्हणजे तो घातक आहे, कारण थर्माकोल मधला स्टेरिन हा कॅर्सिनोजेनिक आहे. कॅर्सिनोजेनिक म्हणजे त्याच्यामुळं कॅन्सर कॉज होणार आहे. मग तिथं तुम्हाला मगाशी सांगितलं मी की ल्युकेमिया, ब्लड कॅन्सरची शक्यता त्या माणसांना असणार आहे जे जास्त वेळ थर्माकोल बरोबर काम करत आहेत. त्याच्यानंतर काही डिझीज होणार आहेत, आईसचे डिझीज असतील, रेस्पिरेटरी सिस्टीम वरती, स्किन, डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती काही डिझीज कॉज होणार आहेत. त्याचबरोबर प्रेग्नंट वुमन जर असेल तर तिच्यामध्ये मिसकॅरेज होण्याची रिस्क असणार आहे, म्हणजे गर्भपात होण्याची शक्यता असते.
म्हणून त्यांना बर्न करायचं नाही. मग त्याच्यामध्ये म्हणजे बर्निंग करून त्याला नष्ट करायला जायचं नाही. ग्लास जे आहे, ग्लास ही सुद्धा मॅनमेड सबस्टन्स आहे. आणखीन त्याचे सुद्धा म्हणजे पीसेस ऑफ ग्लास go into the reservoirs and adversely affect the habitat. रिझर्वॉयर्स, वॉटर रिझर्वॉयर्स असतील, त्याच्यामध्ये ती ग्लासचे तुकडे जर गेले तर त्याच्यामुळे सुद्धा त्या पाण्यामध्ये असलेले जीवाणू जे असतील, ऑर्गॅनिझम्स जे असतील, त्यांच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. आता त्याच्यावरचा एक्सरसाइज बघा, इथे तुम्हाला काही सबस्टन्सेस दिलेले आहेत. हे काय आहे? प्लांट आहे, ग्रोईंग प्लांट. त्याच्यानंतर आहे कोंब, मँगो. आणखीन इथं तुम्हाला टॅबलेट्स आणि काही सबस्टन्सेस दिलेले आहेत. मग ते काय होणार आहेत? तर हे तुम्हाला क्लासिफाय करायचे आहेत, नॅचरल कोणते आहेत आणि मॅनमेड कोणते आहेत. मग हे जो सीड आहे, ग्रोईंग सीड किंवा जर्मिनेशन ऑफ सीड किंवा सॅपलिंग म्हणा त्याला, किंवा प्लांट, हे काय असणार आहे? प्लांट अँड मँगो दे आर नॅचरल मटेरियल. प्लांट अँड मँगो दे आर नॅचरल मटेरियल्स. अँड कोम, त्याच्यानंतर टॅबलेट्स आहेत, ड्रग्ज आहेत, मेडिसिन्स आहेत, दीज आर मॅनमेड मटेरियल्स. नॅचरल मटेरियल कोणते असणार आहेत? प्लांट अँड मँगो दे आर नॅचरल मटेरियल्स. आणखीन कोम, आणखीन टॅबलेट्स जे आहेत दे आर मॅनमेड मटेरियल्स. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे? तर यू हॅव टू मेक लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅनमेड मटेरियल्स आयटम्स इन युअर हाऊस. घरामध्ये असलेले जे काही डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत त्याचं नॅचरल आणखीन मॅनमेड असं त्याला काय करायचे? लिहायचे आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला चूज करायला सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? काही ग्रुप दिलेला आहे इथं आणि त्याच्यातला तुम्हाला असा एक चूज करायचा आहे. चूज वन आयटम फ्रॉम ईच ऑफ द ग्रुप गिव्हन बिलो फॉर एन्व्हिरॉन्मेंटल प्रोटेक्शन साठी. आता ह्याच्यातला कुठला आयटम तुम्ही चूज करू शकता? पेपर बॅग्स आहेत, क्लॉथ बॅग्स आहेत, प्लास्टिक बॅग्स आहेत. मग एन्व्हिरॉन्मेंटल प्रोटेक्शन साठी कुणाला चूज करायचं आहे? ह्याच्यातल्या पेपर बॅग, क्लॉथ बॅग त्या वापरायच्या, प्लास्टिक बॅगला चूज करायचं नाही. त्याच्यानंतर मेटल ग्लास, थर्माकोल ग्लास आणि प्लास्टिक ग्लास. मग आता ह्याच्यातलं कोणतं तुम्ही चूज करू शकता? आता ह्याच्यात थर्माकोल, मेटल ग्लास, आणखीन कोणती आहे? प्लास्टिक ग्लास. मग आता याच्यामध्ये जी घातक आहे कोणते ग्लास यूज करायला पाहिजे? तर त्याच्यामुळं काय होणार आहे? एन्व्हिरॉन्मेंटला त्याच्यापासून प्रोटेक्शन होईल असं ग्लास त्याच्यामधली यूज करायची आहे. मग इथं ग्लास साठी तुम्हाला जे काही दिलेलं आहे ते थोडस तुम्ही वाचलं तर त्याच्यामधली जी काही वॉटर ग्लास असते ती वॉटर ग्लास ही डिझॉल्व्ह होत असते, ती यूज केली तरी चालते. आता त्याच्यानंतर आयडेंटिफाय द डिफरंट वर्ड्स. मग त्याच्यामध्ये पेपर, कोकोनट, कॉटन रोप, पॉलिइथिलीन बॅग्स. मग त्याच्यातला तुम्हाला ऑड कोणता आहे तो बघायचा आहे. मग त्याच्यामधला पेपर, कोकोनट, कॉटन रोप हे नॅचरलही असणार आहेत आणि पॉलिइथिलीन बॅग हा काय असणार आहे? ऑड वर्ड असणार आहे. त्याच्यानंतर वूड, ग्लास, प्लास्टिक, थर्माकोल. मग त्याच्यामध्ये कोणतं असणार आहे? वूड हे नॅचरल आहे आणि बाकीचे तिन्ही काय आहेत? मॅन मेड सबस्टन्सेस आहेत. मग आता अशा प्रकारे हा तुम्हाला काय करायचा आहे? आता ह्याच्यामध्ये प्लास्टिक ग्लास, थर्माकोल ग्लास त्याचा यूज न करता कुठली ग्लास तुम्हाला चूज करायची आहे? मेटल ग्लास चूज करायची आहे. लक्षात आलेलं आहे? इन दिस वे वी हॅव completed our ब्रिज कोर्स. आता हा जो आहे हे झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट एक दिली जाईल, थर्ड टेस्ट. त्याच्या आधी तुमची सेकंड टेस्ट दिलेली आहे ती पूर्ण करा, आणखीन ती मला सेंड करा, ती लिहा व्यवस्थित आणि ह्याच्यानंतर थर्ड टेस्ट दिली जाईल.